जय गजानन मंडळी. आज आपण बघणार आहोत गव्हाची खीर कशी करायची ते. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं साहित्य लागणार आहे. गहू लागणार आहे, गूळ लागणार आहे, साजूक तूप आणि थोडे ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे. टाकले नाही तरी काही फरक नाही पडत. त्यात खोबऱ्याचे काप जरी असले तरी खूप छान लागते खीर. पारंपरिक रेसिपी आहे ही, जुनी आणि पौष्टिक. खूप छान लागते चवीला आणि करायला पण सोपी आहे. अगदी घरातल्या साहित्यापासून नव्हते. चला तर मग आता आता मी इथं रात्रभर भिजवलेले गहू आधीच भिजवून ठेवले. इथे शक्यतोवर खपली गहू असला तर तो घ्यायचा, नाही तर मग नॉर्मल जो तुम्ही पोळीसाठी वापरता घरी तो घेतला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. चव याची एकदम उत्तम लागते. चला तर मग आता कृतीला सुरुवात करूया. इथे आपण आता कुकरमध्ये गव्हाच्या तिप्पट चौपट पाणी घेतलेलं आणि त्याच्यामध्ये असे गहू टाकून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आता याला 7-8 शिट्ट्या तरी होऊच द्यायच्या, कारण की गहू शिजायला भरपूर वेळ लागतो. गहू काही लवकर शिजत नाही, त्यामुळे आपल्याला त्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. पाण्याचं काही असं प्रमाण नाही आहे याच्यात, तुम्ही टाकू शकता. असं जास्तही पाणी टाकलं तरी ते काही वाया जाणार नाही. आपल्याला कणिक भिजवायसाठी किंवा मग परत थोडं खिरीत टाकायला लागेल, त्याच्यासाठी कामात येईल. तर आता आपण याच्या शिट्ट्या करून घेऊया. शिजलेत आता गहू आपले. आता आपण ते काढून घेऊया एका भांड्यामध्ये. असे या पद्धतीने तुम्ही रवीने किंवा याने पण करू शकता, मॅचरनी. हे बघा, छान मऊ शिजले. दुप्पट साईज होतो त्याची. पण आता मी ते मिक्सरला काढणार आहे. मिक्सरला याची भरड करून घेणार आहे. रवीने होतात तसे, पण आपल्याला एकजीव पण करायची नाही आणि असा अख्खा गहू पण नाही ठेवायचा आहे. थोडी याची हे करून घ्यायची आहे, भरडसारखं. ते आपण आता करून घेऊया. ही अशी आपण आता याची भरड करून घेऊ शकतो. तर आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे. कढईमध्ये टाकून घेऊया थोडं तूप. 2 टेबलस्पून तूप तर लागेल आपल्याला याला. आणि याच्यामध्ये घालूया आता थोडी खसखस घालून घेऊयात आपण याच्यामध्ये. खसखशीची चव याच्यात खूप सुंदर लागते. आणि त्याच्यातच आपण जे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे ड्रायफ्रूट टाकून घेऊया. आता हे थोडं परतून घेऊया. आणि थोडा रंग बदलला, परतल्या गेलं की त्यात आपण जी गव्हाची भरड केलेली आहे ती घालून घेऊया. या पद्धतीने झाली ती बघा. आता ती घालून घेऊया. आता हे थोडं परतवायचं, कारण ऑलरेडी ती शिजलेलीच आहे ना, त्यामुळे काही जास्त आपल्याला परतवायची गरज नाही आहे. त्याच्यात हे सगळे ड्रायफ्रूट वगैरे मसाले घालून घेतले की असं थोडं परतून घ्यायचं. आता आपले याचे थोडे गहू परतवलं झाले की त्याच्यात रंग बदलतो आणि त्याचा आवाज पण येतो असा. बघू शकता तुम्ही, आवाज आला आहे. आता यात टाकायचा आहे. जितके गहू घेतले त्याचा अर्धा गहू टाका तुम्ही. आणि गोड आवडत असेल तर थोडं जास्त पण टाकू शकता, नाही तर मोजून घ्यायचं. जेवढे गहू घेतले त्याचा अर्धा गहू टाकायचा. आणि आता हे परतून घ्यायचं असं छान. गुळाचा पाक होईपर्यंत आता परतून घेऊया. गुळाचा पाक झालेला आहे. आता अशी ट्रान्सपरंट दिसायला लागते ती शिजत आली की. बघा काय सुंदर कलर आलाय तो, मस्त. गुळ आणि गहू असा ट्रान्सपरंट कलर यायला लागला की गुळ पण वितळतो त्याच्यात. आणि आपण ते टाकलेले ड्रायफ्रूट वगैरे ते पण तळलेलेच आहे, त्यामुळे काही खूप. आणि याच्यात टाकूया आता दूध. साईसर जरी तुम्ही दूध टाकलं याच्यात तरी खूप छान लागते. आता दूध टाकल्यानंतर याला थोडं शिजवून घेऊया आपण. असं शिजलेलेच आहेत आपले गहू तसे, पण थोडी शिजवली की ते गूळ, दूध आणि गहू एकत्र होतात आणि खूप सुंदर चव लागते याची, अप्रतिम.
आणि पौष्टिक पण असते हे. आपले पहिले काही आता जुन्या काळात इतके स्वीटला ऑप्शन नव्हते ना. घरातल्या साहित्यापासूनच बायका त्या गोड बनवायच्या. त्यामुळे अगदी घरच्या साहित्यापासून बनते ही आणि पौष्टिक खूप असते. त्यामुळे तुम्ही एक स्वीट डिश म्हणूनही याचा हे करू शकता, आपल्या जेवणात समावेश करू शकता. बघू शकता तुम्ही. आता याला एक दणकून उकळी काढून घेऊयात. ते खोबऱ्याचे काप आपण आधीच तळून घेतले होते, ते पण घालून घेऊया. बघा तुम्ही काय मस्त शिजत आहे आपली खीर. याची चव तर इतकी अप्रतिम लागते की एकदा केल्यावर तुम्ही परत परत करा. खूप सुंदर चव लागते आणि होते पण पटकन घरच्या साहित्यापासून. एक उत्तम प्रकारचं डेझर्ट म्हणून तुम्ही हे बनवून बघा आणि कशी लागली, कशी आवडली की नाही ते मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या पद्धतीने आपली गव्हाची खीर आता तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. मग दूध न टाकता जरी करायची असली तरी अशी गुळात परतून ठेवून द्यायची आणि जेव्हा वाटलं सर्व करताना त्याच्यात दूध द्यायचं वरून, ते पण चालू शकते. कारण की दूध टाकून ठेवली तर खराब व्हायची शक्यता असते. नुसतं गुळामध्ये तुपात परतून घ्यायची, तशी ठेवून द्यायची आणि सर्व करताना त्याच्यात दूध द्यायचं वरून. हा पण एक ऑप्शन आहे तुम्हाला. या पद्धतीने तुम्ही गव्हाची खीर करून बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.